हे पाव किलो मटण आहे बकऱ्याचं. हे मी धुवून साफ करून घेतलेले. आता त्याला लिंबू लावून घेते. हे मीठ टाकते. आता ही थोडी हळद टाकून घेते. मी लसूण पेस्ट टाकते. आता थोडासा गरम मसाला टाकते. खोबऱ्याचा मसाला आहे वाटलेला. हे मी आता मटण मसाला टाकते. आता मी तिखट मसाला टाकते. हे आता मी लावून हे अर्धा तासभर ठेवायला लागतं. मग ते मटण चांगलं मुरतं. याचा झाकून ठेवते मी. 1 वाटी मी गव्हाचे पीठ चालून घेते. एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. ते आता मी चालून घेते. हा एक कांदा मी मिक्सरला लावून घेतलेला आहे. तो ह्या मी पिठामध्ये टाकते. ही बडीशेपची पावडर टाकते. ही धना पावडर टाकते. ही थोडं तिखट टाकते. ही हळद पावडर टाकते. ही मीठ टाकून घेते. सर्व मी आता मिक्स करून घेते. मी मेथी पावडर टाकून घेते. हे गरम पाण्याने पीठ भिजून घ्यायचं. थोडं पाणी कोमट घ्यायचं, जास्त गरम नाही घ्यायचं. हे पीठ थोडं घट्ट मधून भिजायचं. म्हणजे जास्त पातळ नाही बनवायचं, जास्त घट नाही बनवायचं. मध्यम पीठ ठेवायचं. म्हणजे हे वडे चांगलं गरगरून फुगून येतात. तर पीठ झालेलं आहे बघा. एवढं घट्ट मळायचं पीठ. आता थोड्या अर्धा तास ढाकून द्यायचं हे. आता आपण मटणला फोडणी देऊया. यात मी तेल टाकून घेते. आता पण खडा मसाला टाकतोय. यात पण लसूण टाकतोय. आपण कढीपत्ता टाकतोय. थोडीशी लसूण पेस्ट. गोडा मसाला टाकून घेतला. मटन मसाला टाकते. आता तिखट मसाला टाकून घेते. आता हळद पावडर टाकून घेते. हे थोडं मीठ टाकून घेते. मसाला भाजून झाला. आता मटण टाकून घेऊया. याचा मटण टाकून घेऊया.
आता मी पाणी टाकून घेते. हे बघा आता गरम पाणी टाकून घेते. गरम पाणी टाकायला लागतं मटणाला, तर मग वाताडतं. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आपलं मटण आता झालेलं आहे. आता आपण उतरून घेऊया. काही पीठ मळून घेते. भिजून पीठ ठेवली होती ती. एवढा कोला घ्यायचा. त्याच्यावर तेल लावून घेते पानाला. हे केळीचं पान आहे, त्याच्यावर असं तेल लावून घ्यायचं. आणि आता हे मी वडे थापते. आता तेल आपलं तापलेलं आहे. आता वडे सोडूया. आता हे वडे बनवून झाले. तर आमचे मटण वडे तयार.